ते पहा गड्ड्यात. हो हो. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती जी आहे ही बुलढाणा ते नांद्रकुळी या रस्त्यावर या ठिकाणी बघायला मिळते आपल्याला. या ठिकाणी आपण बघू शकता मोठ्या संख्येने जे आहेत या रस्त्याची चाळण जी आहे ती झालेली आहे. विद्यार्थ्यांच्या बसेस असतील त्या देखील या ठिकाणाहून जात असतात, तर त्यांना देखील ही जी वाट आहे ही वाट काढत असताना त्यांना नाहक जो त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे. मोठ्या संख्येनं आपण बघू शकता हा वर्दळीचा रस्ता आहे आणि या रस्त्यावर मोठ्या संख्येनं जे आहे तो वाहनं जे आहेत ते वाहत असतात आणि वाहनं वाहत असताना बरेचसे जे नागरिक आहे या नागरिकांना जे त्रास जे आहे ते त्रास या ठिकाणी त्यांना सहन करावा लागत आहे. कमरेच्या मणक्याचे आणि असे आजार देखील त्यामुळे या ठिकाणी लागलेले आहेत. शासन प्रशासन करोडो रुपये खर्च करून हे रस्ते जे आहेत ते बनवत असतात आणि असं असताना देखील अशा या रस्त्यांची जी दुरावस्था आहे ती अवस्था जी आहे आपण या ठिकाणी बघू शकताय. मोठ्या वर्दळीचा जो आहे तो हा रस्ता आहे आणि मोठे ट्रक असतील मोठमोठाले हेवा असतील या ठिकाणाहून जात असतात आणि या गड्ड्यातूनच त्यांना जे आहे वाट या ठिकाणी काढावं लागते. आपण या ठिकाणी बघू शकताय हे वाहन जे आहे सातत्यानं या रस्त्यावरून जात आहेत, परंतु याकडं याचं डागडुजीकरण जे असेल किंवा इथलं जे काम असेल ते या रस्त्यावर केलेलं या ठिकाणी दिसत नाहीये. मोठ्या संख्येनं नागरिक जे आहेत ते त्रस्त आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी इथं काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. हो, मला सांगाल की कुठले आहेत तुम्ही आणि काय नेमकं या रस्त्याची कशी अवस्था आहे काय सांगाल? आम्ही सागवणचे आहे. आमचा रोज नेहमी आराजाने इकडे चालत आहे. हे गड्डे इथले बेकार झालेले. आम्ही ग्रामपंचायत जाऊन सांगितले बी आम्ही का गड्डे हे करा, काही मुरुम टाका, ते बी टाकून राहिले. काही नाही, लेकरा बाळ्या पडतात, नेहमी पडतात. पाऊस आला एकदम गड्डे घुटणे झाले, गड्डे झालेले आहेत. याचा काही ना काही उपयोग पाहिजे आम्हाला. निश्चितच. तर या ठिकाणी जे हे खड्डे बुजवण्यात यावे आणि रस्त्याचं काम जे आहे ते या ठिकाणी व्हावं अशी मागणी केली जात आहे. आणखीन काही नागरिक आहेत आपल्याशी बोलण्यासाठी, आपण या ठिकाणी बोलणार आहोत. भाऊ, कुठल्या आहात तुम्ही आणि काय सांगाल हे जे रस्त्याची चाळण झाली याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? आम्ही सागवानचे सर, आमचं डेली येणं जाणं या रस्त्यावर. इथं शाळेची मुलं जातात, सगळे लेडीज जातात गाड्यावर, हे ते सगळे नेहमी ऍक्सिडेंट होतात. आणि या रस्त्याला 1 वर्ष बी झाला नाही रिपेअरिंगला. तर ठेकेदार कुठे काय कोणाला माहित नाही. आता 1 वर्ष झालेलं आहे या गोष्टीनं. आणि हे पाणी प्रत्येक वेळेस येतं तुम्हाला. हा, समजतच नाही. लहान लहान मुलं सायकलनं जातात शाळेचे. इतकी खराब अवस्था आहे, कोणी पाहणार नाही. आता या 2-3 दिवस हे आता नॉनव्हेजचे दुकान आहे, यांचे पूर्ण रस्त्यावरच पाणी आहे सर. नॉनव्हेजचे पाहून घ्या, दाखवून द्या तुमच्या मीडियाचं. हे तुम्ही आले तर आम्हाला चांगलं वाटलं तुम्ही दाखवू राहिले, पण हे दाखवा पहा तुम्ही. हे सगळे नॉनव्हेज वाल्याचे पूर्ण दुकानाचं पाणी इकडे. यांना पाणी काढायची व्यवस्था करायला पाहिजे. नेहमी पाणी येतं सर. निश्चितच या रस्त्यावर सातत्यानं पाणी असल्याचं सांगलं जात आहे. काका, तुम्ही कुठले आहे, काय नाव तुमचं आणि काय नेमकं तुम्हाला या खड्ड्यांबद्दल बोलायचंय? मी शंकर पवार, राहणार राजेशपूर. सर, इथं खड्डे पडेले आणि जर पाऊस जर सुरू असला तर हे खड्डे अजिबात पाण्यामुळे दिसत नाही. त्यामुळं 2-3 तासा मिळून एखादी जरी गाडी इथं पडल्याशिवाय राहत नाही. आणि बरोबर 3-4 दिवस मिळून एकदा ऍक्सिडेंट होतच. काय केलं पाहिजे आता याच्यामध्ये नगरपालिकेनं प्रस्ताव द्यायला पाहिजेत बांधकाम विभागाकडे आणि लवकरात लवकर याची. हा नगरपालिकेत येतो का रस्ता? ग्रामपंचायतमध्ये? ग्रामपंचायतमध्ये. किंवा ग्रामपंचायतला तशी तुम्ही मागणी करणार आहे का रस्ता? ग्रामपंचायतने याकडे लक्ष द्यायला पाहिजे सर. निश्चितच ही जी ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायतीनं या रस्त्याकडे लक्ष द्यावं आणि या रस्त्याची डागडुजीकरण जे आहे ती करावी. अन्यथा या ठिकाणी मोठा अपघात देखील या ठिकाणी होऊ शकतो आणि काही दिवसा अगोदर देखील एक अपघात होऊन एका युवकाचा मृत्यू देखील या रस्त्यावर झाल्याची घटना जी आहे घडलेली आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.